चांगली गोलंदाजी हाताळली होती. तो गोलंदाज सध्या आपण बघतोय 4 षटकांचा हा मॅच आहे. त्यामुळे पहिलं षटक हे पॉवर प्लेचं आपण बघणार आहेत. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 खेळाडू 30 सर्कलचे आपण सध्या बघतोय. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालाय. फुल टॉस वरती फटका फ्लिक केलाय. आता लॉंग चेस आहे. पाठलाग सुरू आहे. शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवलं जाईल का? चेंडू तर अडवलाय पण क्षेत्ररक्षकाने चेंडू सापडे ना आणि त्यामुळे या चेंडूवरती 3 धावा आल्यात. पहिल्याच चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 3 फलकावरती लागले गेल्यात. पाहू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पायाच्या साह्याने चेंडूला अडवलं गेलंय. पण त्यानंतर चेंडू कुठे गेला हे क्षेत्ररक्षकाला नाही सापडलाय आणि त्यामुळे या चेंडूवरती 3 धावा आल्यात. 4 षटकांचा हा मॅच आहे. सध्या आपण बघतोय पहिला मॅच आपण बघितला होता 5 षटकांचा. आता रणनीती थोडीशी चेंज करावी लागेल. बॅटिंग करणारा संघाचा जर विचार केला तर जय बोलोबा देव पुरापाडा संघ प्रथम नाणेफेकीचं कौल जिंकले आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले. त्यामुळे बॅटिंगसाठी सज्ज झालाय तो म्हणजे बिलोजी स्पोर्ट्स खांबालेचा संघ. पहिल्या चेंडूवरती 3 धावा आणि दुसऱ्या चेंडूवरती त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. फलंदाजाला परतावा लागतंय. फलंदाज आकाश बॅक टू डगआउट गॉन. रुपेरी वालू सोनेरी लाटा द्यावं माझं बाद झालेत. यावेळी चेंडूचा जर टप्पा बघितला तर यष्ट्यांच्या पिच केलं होतं. स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला. फलंदाज बीट झालेत आणि तिथून यष्ट्यांचा वेध घेत असताना आपण बघतोय फर्निचर हे डिस्ट्रॉय झालंय आणि परतावा लागलंय. पहिला गडी बाद. धावसंख्या 3 वरती असताना बिलोजी स्पोर्ट्स खंबाळे या संघाला पहिला गडी बाद, पहिला हादरा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मिस्टर विजय दाखल झालाय. आता विजयवरती जबाबदारी असेल कारण विजयला मात्र साथ द्यावी लागेल. यज्ञेश ज्याने पहिल्या चेंडूचा खेळ बघितला आणि त्या चेंडूवरती 3 धावा आल्यात आणि त्यानंतर नॉन स्ट्राईक एंडवरती सध्या आपण बघतोय या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठल्या दिशेने स्ट्रोक करणं गरजेचं आहे. हवेचा झोत आपण जर बघितला गेला तर ऑफ साईडला पाहायला भेटतोय. त्यामुळे फलंदाज कशा पद्धतीने बॅटिंग करेल, गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करेल हे खूप महत्वाचं आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर हलकासा खाली राहिलाय. फलंदाजाने फटका सजवला होता पण बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. सफल झाले होते. थोडासा फुलर लेनचा होता आणि बॅट आणि पायाच्या मधून हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. डॉट बॉलची स्पर्धा होते. 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या 3. आकुटंब्याच्या चेंडूला पुल केलंय, पॉवरफुल केलंय. सक्सेसफुल होईल का? सक्सेसफुली झालाय. चेंडू गेलाय जमिनीला गुदगुल्या करत सीमारेखा पार. डीप स्क्वेअर लेगला चौकार. विजयने पहिला चेंडू डॉट बॉल केला पण दुसऱ्या चेंडूवरती चांगला फटका खेळलाय. पुन्हा एकदा सज्ज. बॅटची एज लागले, बॅटची एज लागले. लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू गेलाय सरळ सीमा रेखा पार. थर्ड मॅनला क्लिअर करत असताना आणखीन एक चौकार. डीजे बॅक टू बॅक 2 चौकार आल्यात. अंकुश आता मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. 11 खर्च केल्यात. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका खेळला इंटू द गॅप मध्ये 1 2 3 4 आणि या चेंडूवरती आलाय चौकार. 4 धावा.
जी हॅट्रिक साधली जाते. विजयने जबाबदारी घेतली आपल्या खांद्यावरती. सध्या आपण बघतोय एक गडी बाद झाल्यानंतर मात्र विजयने चांगली साथ दिली. विजय आहेत सध्या आपण बघतोय. नॉन स्ट्राईक एंडवरती आलेत आता. स्ट्राईक एंडवरती यज्ञेश. पॉवर प्लेचं जे षटक होतं तर आता आपण बघतोय 38 सर्कलच्या आतमध्ये 4 खेळाडू पाहायला भेटतील. आणि याच गावातील मला वाटते की छोटी जी मुलं आहेत तीही या मॅचचा आनंद घेत असताना आपण बघतोय. पण परीक्षा चालू आहे, पेपर सुरू आहेत, त्यामुळे तिथे फोकस करा. डिबिनलाही विनंती असेल कॅमेरामॅन त्या दिशेने कॅमेरा वर्क केला जाईल. आपण रस्त्याच्या दिशेने जर बघितलं गेलं तर चिमुकली पोरं मुलं आहेत, छोटी मुलं आहेत, मॅचचा आनंद तेही घेतात. आणि डीजेचं गाणं लागलं होतं तेव्हा तेही नाचत होते. चला सामन्याला दर्शन गोलंदाजी मार्क वरती आलेत. पाहायचं आहे फटका केलाय छान समोरच्या दिशेने. झेलची संधी क्षेत्ररक्षकाला, झेल टिपला जातोय, गडी बाद होतोय आणि तिथून परतावा लागेल. फलंदाज यज्ञेश. लक्ष द्या, क्रिकेट पेपर संपल्यानंतर तुम्हाला 2 महिने खेळायचं आहे या मैदानावरती. सध्या आपण बघतोय ऍक्शन रिप्ले मध्ये हा झेल टिपला होता. चिमुकली मुलंही डिबेनच्या माध्यमातून दाखवली जातात. आपण सध्या बघतोय कशा पद्धतीने एन्जॉय करतात. आता आपल्या गाडीमध्ये बसा आणि पुढच्या प्रवासासाठी. यावेळी चेंडूला टॅप केलं जाते, चेंडू जातोय पॉइंटला. सध्या आपण बघतोय डीप पडतं, क्षेत्ररक्षक येते, एक धाव पडून गेला, दुसरा धावेचा प्रयत्न, फेकी खराब झाले आणि त्यामुळे या चेंडूवरती धावा येतात 2 आणि 2 धावांनी धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचलाय 17 वरती. आपण नक्कीच बघू शकता कशा पद्धतीने एन्जॉय करतात पहा. शेवटी चिमुकली आहेत आणि रील्सचा परिणाम पाहायला भेटतोय. आता ते मला वाटते का या मॅचचा आनंद घेतील, कारण ती आता व्हॅन जी आहे ती व्हॅन थांबले, आपली जी बॅग आहेत त्या व्हॅन मध्ये ठेवलेत आणि आता मॅचचा आनंद घेत असताना पाहायला भेटले जातात. पुन्हा एकदा दर्शन सज्ज झालाय गोलंदाजी मार्क वरती. फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक सध्या पाठलाग सुरू आहे. 1 बाउन्स बाउंड्री लाईनला क्लिअर करे चेंडू, सीमारेखा पार गेलाय, चौकार आलाय आणि चौकाराने धावफलक सरकलंय 21 वरती. धन्यवाद डीजे. नक्कीच आपण बघू शकता फटका खेळण्याचा प्रयत्न स्लॉट मध्ये होता आणि सरळ चेंडू लॉंग ऑनला क्लिअर करत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा आल्यात. पुन्हा एकदा दर्शन सज्ज झालाय गोलंदाजी मार्क वरती. मॅचिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न केलाय पण पंचांचा इशारा आहे वाईट चेंडूचा. नंतर 1 धाव, धावसंख्या होती ती म्हणजे 22 धावा. आतापर्यंत दर्शनचा जर विचार केला तर पहिल्या चेंडूवरती गडी बाद केला होता, पण त्यानंतर जर विचार केला तर 7 धावा खर्च केलेत या 3 चेंडूवरती. 22 फलकावरती लागले गेलेत. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज दर्शन गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे पण बघत राहतील का, बघत राहतील. शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवलंय, पण आता कशा पद्धतीने अडवलंय हेही महत्वाचं आहे. पंचाने दर्शवलंय, पंच आहे त्यामुळे थर्ड अंपायरच्या दिशेने जातील. या चेंडूवरती नेमकं काय घडलंय, चेंडूला अडवताना क्षेत्ररक्षक पाठी जात असताना बाउंड्री लाईनची रेष आहे ती ओलांडलंय आणि त्यामुळे या चेंडूवरती चौकार, कारण क्षेत्ररक्षक लाईनच्या अगोदर गेले होते त्यामुळे या चेंडूवरती चौकार. बाउंड्री लाईनच्या आतमधून जर हा अडवण्याचा प्रयत्न केला असता तर नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या असत्या, पण डिफेन्सही कौतुक करावं लागेल. धावसंख्या होती ती 26.
फुलटॉस वरती फुल टोल वसूल. चेंडू गेलाय आउट ऑफ दी पार्क. डीप फाईन लेगला षटकार. वरती प्रहार हल्ला केला जातोय. फुलटॉसला फक्त दिशा दिली गेली. लेग स्टंपच्या बाहेर होता आणि चेंडू सरळ डीप फाईन लेगला सीमारेखा पार 6 धावींसाठी जात असताना आपण बघतोय. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. पुन्हा एकदा चांगला फटका. क्रॅकिंग स्ट्रोक इनटू द गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला नाही अडवलं. चेंडू आणखीन एक चौकाराच्या दिशेने वाटचाल करत असताना शेवटच्या चेंडूवरती आलाय चौकार. 12 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावरती लागली जाते 36 धावा 2 गडी बाद. छान झालंय. आतापर्यंत जर बघितलं गेलं तर 18च्या सरासरीने बॅटिंग करत असताना संघ पोहोचलाय 36 वरती. 4 षटकांचा मॅच आहे. त्यामुळे अटॅकिंग फलंदाजी या मॅच मध्ये आपण बघतोय, या इनिंग मध्ये बघतोय. जबरदस्त कामगिरी. आपण सध्या बघितलं गेलं तर विजय आणि अमोलची जोडी 32 धावीची एक बहारदार पार्टनरशिप पाहायला भेटते या इनिंग मध्ये. 36 फलकावरती लागले गेल्यात. संघ जर बघितला तर बिलोजी स्पोर्ट्स खांबालेचा संघ प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आता कमबॅक करावा लागेल. क्षेत्ररक्षण करणारा संघ घरच्या मैदानावरती चांगली गोलंदाजी करावी लागेल. छोट्या टोटल मध्ये मात्र थांबावं लागेल. पण इथून चांगला बेस उभा झालाय. आता धावसंख्येची इमारत व्यवस्थित पद्धतीने उभी करता येईल बिलोजी स्पोर्ट्स खांबाळे या संघाला. दुपारचं सत्र आहे सध्या आपण बघतोय आणि दुपारच्या सत्रामध्ये बॅटिंग खूप छान होत असताना विजय आणि अमोलच्या माध्यमातून 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 षटकांचा हा मॅच आहे. त्यामुळे नक्कीच मैदानामध्ये रंगत आपल्याला पाहायला भेटेल. ही जोडी जी आहे ना, या जोडीला तोडावं लागेल. पार्टनरशिप बीट करावं लागेल. पार्टनरशिपला रोखावं लागेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. आता संदेश सध्या आपण बघतोय सँडी आलेत. सँडीवरती जबाबदारी असेल. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आलाय डीप वरती. या चेंडूला फील्ड करेपर्यंत एक धाव मिळेल. डीप मिडऑफच्या दिशेने चेंडू सध्या आपण बघितलं गेलं तर ट्रॅव्हल झाला होता. लॉगॉनचाही क्षेत्ररक्षक आला होता. डीप एक्स्ट्रा कव्हरचाही क्षेत्ररक्षक या चेंडूवरती आला होता. एक धाव आले या चेंडूवरती. पुन्हा एकदा पायावरती हा चेंडू होता. पंचाने बघितलंय, निरखलंय आणि बाकीचं काम बघितलं गेलं तर वाईट चेंडूचा इशारा येत असताना पंचांच्या भूमिकेमध्ये अवांतर एक धावसंख्या होती ती म्हणजे 38. वाईट चेंडू हाताळताना संदेश सँडी यांना आपण सध्या बघतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चालला डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आला या चेंडूवरती. एकच धाव मिळेल. सिंगल वरती भर दिली जाते. थोडीशी पार्टनरशिप मोठी करण्याचा प्रयत्न केला जातोय. धावफलक हलवण्याचं काम केलं जातंय बॅटिंग करणारा संघ. 39ला 2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. षटक मार्गस्थ तिसरा आहे सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. विजय आणि त्यानंतर अमोल अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. त्यामुळे
अटॅक करण्याचा प्रयत्न केलाय, पण सध्या आपण बघतोय खेळाडू कोणी नाही. डीपवरचा क्षेत्ररक्षक या चेंडूवरती येईल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा आपण जर बघितलं गेलं तर फंबल झाले होते आणि त्यामुळे या चेंडूवरती 2 धावा येत असताना मैदानाच्या आतमध्ये चेंडूचा खेळ बघितला तर आतापर्यंत 3 चेंडूचा होतोय आणि धावसंख्या होती ती म्हणजे 41. चला मैदानाच्या आतमध्ये जायचंय. धावसंख्या होती ती म्हणजे 41 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आपण जर बघितलं गेलं तर 2 खेळाडूमध्ये टक्कर होती, पण तसं काही नाही घडलंय. सेफली खेळला. थोडंसं विनंती आहे खेळाडूंना, क्रिकेटच्या टुर्नामेंट भरपूर आहेत, पण आपण जितकं सेफ खेळता येईल तितकं खूप महत्वाचं आहे. आपल्या गावासाठी आपण नक्कीच नेहमी खेळतो, पण तितकं थोडंसं सांभाळूनही खेळणं गरजेचं आहे. सँडी पुन्हा एकदा सज्ज, गोलंदाजी मार्कवरती. फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटिंग चेंडूवर संपर्क झाला नाही. डॉट बॉलची सांगता होते. जो वेळ गेला होता त्या वेळेमध्ये आता वेळ बदलेल का फिल्डिंग करणाऱ्या संघाचं, तेही महत्वाचं आहे. फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण अगोदर बॅट आली होती आणि त्यामुळे बॅटिंग चेंडूवर संपर्क झाला नाही. डॉट बॉलची सांगता झालंय. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. फलकावरती धावा लागले गेलेत ते म्हणजे 41. अजूनही उर्वरित 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा फटका केलाय, खूप छान. डीपवरती क्षेत्ररक्षक बघत राहतील, नाही अडवणार या चेंडूला. चेंडू गेला डीप कव्हरला, सीमारेखा पार, चौकार. फटका होता, कव्हरचं क्षेत्र निवडलं होतं आणि क्रॅकिंग स्ट्रोक 1 2 3 करत सीमारेखा पार. 4 धाब्यांसाठी चौकाराने धावसंख्या फलकावरती लागली जाते 45. 45 धाबा. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या चेंडूवरती मोठा फटका येईल की सँडी कमबॅक करेल, हे खूप महत्वाचं आहे. खोलवर टप्प्या चेंडू हाताळलाय, चांगला चेंडू हाताळलाय. या षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च केल्यात आणि तिथून षटकाची झाले समाप्ती. 45. पहिल्या 2 षटकामध्ये 36 वरती होता, तिसऱ्या षटकामध्ये 45 वरती थांबवलंय. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. डीजे कडे जातोय, ऐकतो एक सुमधुर संगीत आणि पुन्हा येतोय मैदानाच्या दिशेने.
रानोबा प्रसन्न अर्नाला. दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचं आहे. आपला केला जाईल टॉस. या इनिंग ब्रेक नंतर आपण टॉसच्या दिशेने जाणार आहेत. तर विनंती असेल रानोबा प्रसन्न अर्नाला आणि पद्मावती प्रसन्न उमेलमान दोन्ही संघाचे कर्णधार आमच्या व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. टॉस बॉक्सच्या दिशेने आपण यायचं आहे. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 45 फलकावरती लागले गेल्यात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय. पहिला चेंडू सध्या आपण बघतोय फलंदाज झाले होते सफळ आणि त्यामुळे हा चेंडू प्रीतचा झालाय सफल. डॉट बॉलची सांगता होते. थोडासा लांब रनअप आहे. उंच बांधिलकीचा हा गोलंदाज आहे. ॲक्युरेसी असणं गरजेचं आहे. 38 सर्कल पर्यंत आपला रनअप आहे. त्यामुळे चांगली गोलंदाजी करावी लागेल आता संघाला. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका फेर खेळलाय. चेंडू चाललाय सीमारेखा पार. डीप फाईन लेगला आणखीन एक दर्जेदार चौकार. फुलटॉस चेंडू होता. चेंडू चालल्या पॉइंटला पडल्यानंतर थोडासा गिरकी घेतोय. क्षेत्ररक्षक होते चाणाक्ष त्या चेंडूला अडवलंय आणि एक धाव येते या चेंडूवरती. धावसंख्या होती ती म्हणजे 50 धावा. सध्या आपण बघितलं गेलं तर विलो स्पोर्ट्स खंबाळे संघाच्या फलकावरती लागत असताना 50 धावा. अमोलचा आतापर्यंत खेळ बघितला तर 9 चेंडूमध्ये 26 केले आहेत. त्याला 7 दिले विजयने. विजयच्या माध्यमातून 19 लागल्यात. 9 चेंडूचा खेळ त्यांनीही साकारलाय. 50 धावा फलकावरती लागले गेल्या. 2 गडीबाज झाले. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ पूर्ण आहे. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होत असताना सध्या आपण बघतोय चौकार आल्यानंतर कमबॅक केलाय प्रीतने. सध्या आपण बघितलं गेलं तर डॉट बॉल येतोय. 50 फलकावरती लागल्या गेल्यात. घरच्या मैदानावरती खेळताना संघ पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षण करणारा संघ जे भालोबा देव पुरापाडाचा संघ सध्या आपण बघतोय. फुलटॉस चेंडू होता. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षण झाले छान. फेकी झाले छान. पण 2 धावा रोखू शकणार नाही आणि या 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचलाय 52 वरती. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. छान गोलंदाजी केले. फिनिश चांगला केला जाईल का फ्रीजच्या माध्यमातून. विजय आहेत. विजयच्या माध्यमातून 21. या चेंडूवरती मोठा फटका येईल का. बिलोजी स्पोर्ट्स खांबाले संघाला आता अपेक्षा आहे मोठ्या फटक्यांची. फ्रीज चांगला चेंडू हाताळेल का. फ्रीज चांगला चेंडू हाताळेल का. नक्कीच चांगला चेंडू हाताळलाय. एक धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. फेकी झालंय. आता तिथून आपण सध्या बघतोय गडी बाद झालाय. परतावा लागेल दुसऱ्या धावेसाठी. फलंदाज बॅक टू डगआउट. धावसंख्या होती ती म्हणजे 53 धावा. 54 धावेचा पाठलाग करायचा आहे. खूप छान गोलंदाजी या 2 गोलंदाजाने केले. सँडी आणि त्यानंतर प्रीत. कारण 12 चेंडूवरती 36 होत्या आणि त्यानंतर आपण जर बघितलं गेलं तर 53 धावेवरती रोखलं गेलंय. इथून कमबॅक केलाय. या सेकंड इनिंग मध्ये हा कमबॅक या सामन्याचा विजय पाहायला भेटेल का संघ. जर आपण बघितलं गेलं तर याच मैदानावरती खेळणारा जय भालोबा देव पुरापाड्याचा संघ विजयी होईल का सेकंड इनिंग मध्ये की रोखलं जाईल बिलोजी स्पोर्ट्स खांबाले संघाच्या गोलंदाजाकडनं. नक्कीच सेकंड इनिंग मध्ये बदलाव होईल. आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये आवाज ऐकणार आहेत तुकाराम मांगेला सरांचा.
धन्यवाद घनश्याम भोईर यांचा आवाज आपण ऐकत होता. पाटील परिवाराची स्पर्धा आता पाटील चषक 2026 आपण पाहत आहेत. हा तिसरा मॅच जिथे 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रेक्षकांना विनंती आहे आपण या मैदानावरती आलात, खेळाचा आनंद जरूर घ्या, पण आपल्या बाईक त्या बॉन्ड लाईनच्या आत येणार नाही याची काळजी घ्या प्लीज. तुम्हाला आयोजकांच्या वतीने एक विनंती आहे जी जेणेकरून खेळाला अडथळा येणार नाही किंवा त्याच्यामध्ये व्यत्यय येणार नाही याची काळजी प्रेक्षकांना देखील घ्यायची आहे की त्या ग्राउंडच्या आतमध्ये किंवा बॉन्ड लाईनच्या आतमध्ये आपल्या बाईक येणार नाही याची काळजी प्रेक्षकांनी देखील घ्या. थोडेसे बाहेर आपण बाईक आपल्या पार्क करायचे आहेत. यानंतर तो होणार मॅच पद्मावती प्रसन्न उमेळमान आणि रानोबा प्रसन्न अर्नाळा उत्तर यामध्ये हा सामना होईल. थोड्या चौथीमध्ये आपण टॉस करतोय, पण क्षेत्ररक्षण करणारा संघ लगेच मैदानावरती दाखल होईल. टीम बिलोजी स्पोर्ट खांबाला टीम आपण लगेच मैदानावरती दाखल व्हा. 4 षटकांचा सामना आहे, 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. पंच मैदानावरती दाखल होत आहेत. सलामीची जोडी रेडी आहे पुरापाडा संघाची. 54 धावांचा पाठलाग होईल का? जसं घनश्यामने म्हटलं होतं की पहिल्या 2 ओव्हरमध्ये 36 धावा केल्या आणि नंतरच्या 2 षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 17 धावा आल्यात. थोडासा ब्रेक आलाय, काय त्या ब्रेकचा फायदा पुरापाडा टीमला होईल की दुसऱ्या बाजूला खांबाला टीमनं अपेक्षेनुसार धापलक उभारलाय त्याचा बेनिफिट त्यांना मिळेल. पण मॅचला मजा येणार आहे. आमचे डीजे मास्टर रेडी आहेत. हे गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया या पाटील परिवाराच्या स्पर्धेमध्ये. आता पाटील चषक 2026 24 चेंडूमध्ये करायचे त्या 54 धावा. सहर्ष स्वागत. आपण पाहताय पाटील परिवार पुरापाडा पुरस्कृत पाटील चषक 2026 पर्व 4. हा आजचा दुसरा दिवस आहे. आगरी समाज गट वसई पश्चिम या विभागातील खेळाडू आजच्या दिवसामध्ये खेळतात. उद्या या स्पर्धेचा ग्रँड फायनलचा दिवस आहे. उद्या ओपन अप आहे. खुल्या गटातील खेळाडू मैदानावरती खेळतील. जसे मागच्या काही वर्षामध्ये आपण चॅलेंजरच्या टीमला खेळताना पाहिलंय, चॅम्पियन होताना पाहिलंय. प्रथमेश ठाकरे, सुमित टेकले सारखे खेळाडू या मैदानावरती खेळण्यात, विश्वनाथ जाधवला खेळताना पाहिलंय. तर पालघरच्या खेळाडू देखील खेळताना पाहिले, जिथे क्रितेश घरत असतील, अक्षय घरत, त्यानंतर चेतन पाटील असे खेळाडू आपण या मैदानावरती खेळताना पाहिले आहेत. मुंबईच्या संघाला देखील खेळताना या मैदानावरती भरपूर वेळा आपण एन्जॉय केलेले आहेत. त्यामुळे उद्याचा दिवस आहे जो खुल्या गटातील संघ खेळतील. बहुतांशी वेळा शेविट 26 चंदर संघाच्या माध्यमातून आपल्या वसई विरारच्या खेळाडूंना देखील या मैदानावरती या पाटील चषक खेळण्यात टाळ्यांचा गजर आला. टाळ्यांचा गजर, भरपूर सपोर्ट आहे पुरापाडा टीमला, कारण त्यांना माहिती आहे की हा सामना जर जिंकला तर क्वालिफायच्या एका टप्प्याच्या पुढे जाणार आहेत. त्या टॉप 3च्या लिस्टमध्ये एक टप्पा पुढे जाणार. त्यामुळे हा सामना त्यांना जिंकायचा आहे, कारण यजमान आहेत, या स्पर्धेचे आयोजक आहेत. त्याच्यामुळे यजमानांना हा सामना जिंकायचा आहे. आणि हा सामना जिंकला ना, म्हणजे आपण आगरी समाजातील बरेचसे लोक आहेत, हा सामना जर जिंकला ना तर लग्नाचं जसं कार्य असतं ना तसं होणार आहे. ते वराकडचं कार्य राहील. हा सामना जर जिंकला तर इथून वर जाणार, तिथून येणार. आणि हा सामना जर गमावला तर मग मात्र मुलीकडचं कार्य राहील. फक्त वर येईल आणि नंतर आपण थांबून बसायचं. त्याच्यामुळे मॅचला मजा येणार आहे. आणि जशी सलामी मैदानावरती
दाखल झाले आहेत. तसं प्राईज झालंय संदीपजी पाटील यांच्या माध्यमातून लागोपाठ 3 सिक्सर 500 रुपये. आणि हे सांगतो म्हणजे आज शनिवारचा दिवस आहे, असं तर शेअर मार्केट शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता बंद होतो. पण हा जो संघ खेळतोय ना, आता 3 सिक्सरला 500 लागल्यात, याचा सेन्सेक्स कधी 1000-2000 वर जाईल हे सांगता येणार नाही. शेअर मार्केट वाढेल जसा मॅच रंगामध्ये येणार आहे. दुसऱ्या बाजूला बिलोजी स्पोर्ट्स खांबाळा या संघाला नेहमीच्या मैदानावरती यश लाभलेलं आहे. मग ते आगरी प्रीमियर लीगचं पहिलं दुसरं पर्व असेल, ज्या स्पर्धेमध्ये या संघानं यश संपादित केलं होतं, त्याच्यामुळे हे लकी ग्राउंड आहे त्यांच्यासाठी. तो संघ देखील प्रयत्न करणार. 13.50च्या सरीने धावांचा पाठलाग करायचा आहे. 54चा 54, याचा अर्थ 4 मारायचे आहेत, कमीत कमी 5 षटकार मारायचे आहेत, तेही कमीत कमी 5. 54चा अर्थ तो आहे 54चा अर्थ असा आहे. आकाश पहिलं षटक हाताळतोय, संदेश आणि दुसऱ्या बाजूला दर्शन, मागच्या मॅचचा हिरो, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दर्शन, आणि दुसऱ्या बाजूला संदेश अर्थात सँडी नॉर्थ सेकंडला. हा महत्वाचा मॅच आहे. चला वेळ जास्त जातोय, टाइम. वेळ आणि खेळ कधी बदलेले सांगता येणार नाहीये. क्रिकेटचा खेळ, माणसाची वेळ कधी बदलेल आणि वेळ काय घेऊन येईल आणि वेळ काय सांगून जाईल. समय हसाता भी है, समय रुलाता भी है, लेकिन ये वही समय है जो हमको कुछ सिखाता भी है. हा वेळेचा असा खेळ आहे. चला मॅच ऑन, लेट्स प्ले. 24-54. पहिला चेंडू मिड विकेटला खेळायचे क्षेत्ररक्षक आहे तिथे. जोपर्यंत फील्ड करतील, थ्रो करतील, 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा आवाज. आता एका डगआउट मधनं आलाय, दुसरा डगआउट देखील रेडी आहेत. यानंतरचा होणारा मॅच जर आपण संघ दाखल झाला तर तसं नोंद करा, रिपोर्टिंग करा. पद्मावती देवी प्रसन्न उमेलमान आणि राणोबा प्रसन्न अर्नाला उत्तर. आपण जर संघ, कॅप्टन, खेळाडू, प्रतिनिधी कोणी असेल तर आपला टीम इथे आले याची नोंद करा, रिपोर्टिंग करा. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. पुन्हा एकदा फुटटॉस बॉल ड्राईव्ह केला, ऑन ड्राईव्ह मिड विकेटला, 2 गॅपमध्ये चेंडू चालला, बॉन्ड लाईन बॉल. जोपर्यंत जाते फील्ड करतील. आज थोडेसे बिझी राहिलेत मिड विकेटचे क्षेत्ररक्षक, थोडेसे बिझी राहिलेत. भूपेंद्र थोडेसे बिझी राहिलेत. मिड विकेटला चांगलं फिल्डिंग होते. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. 2 धावांनी धापलक पुढे चाललाय. खरं रिक्वायर रन रेट 13च्या थोडासा वरती आहे. समोर बॅक टू द बॉल, फिल्डिंग काय केलंय, फॉलो थ्रू मध्ये अगदी झेप घेतली. आकाशनं फिल्डिंग केले. रिप्ले बघा, फुलटॉस बॉल होता ऑफ स्टंपच्या बाहेर, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. त्यानंतर ये छलांग लगाई भाई, ये छलांग उनको पता है, इससे बड़ी छलांग हमें लगानी है. याच्यापेक्षा मोठी झेप घ्यायची आहे. या पुरापाड्याच्या मैदानावरती पाटील चषकामध्ये आपल्याला मोठी झेप घ्यायची आहे. आणि कदाचित या छोटे झेपेने ते दाखवलेत की आमची अपेक्षा किती मोठी आहेत. समोर खेळलाय, समोर स्टँड अँड डिलिव्हर, समोरच्या दिशेने खेळलाय, 1 माउस ओव्हर द रोप, इट्स अ 4. चौकार. नाव त्या फलंदाजाचं दर्शन आहे, पण दर्शनीय फटका खेळलाय. समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, 1 माउंस ओव्हर द रोप, चौकार. या चौकारानं धापलकामध्ये होईल वाढ. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 8 वरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा धापलकावरती 8. पुन्हा एकदा आकाश, स्ट्रायकरला फलंदाज दर्शन. बॅटला थोडा खालच्या बाजूला लागला मिड विकेटला. भूपेंद्र आज भरपूर बिजी राहिले मिड विकेटला, जोपर्यंत चेंडू जाईल. इथे संदेशने सांगितले बाबा थांब, कॉलिंग महत्वाची, कॉल महत्वाचा आहे. आता ही कॉलिंग म्हणजे ते ट्रॅफिकच्या 3 सिग्नलसाठी असते, रेड, ग्रीन अँड येलो. आता रेड असलं का प्रत्येकाला माहिती आहे थांबायचं आहे, ग्रीन असलं का माहिती आहे जायचं आहे. पण येलो साठी काय करायचं आहे, येलोच्या वेळेला कोणाचा तरी ग्रीन होणार असतो, त्यावेळेला आजूबाजूला बघायचं आहे पुढे जात असताना. नाही तर बरेच जण काय असतात, येलो झाला म्हणून थोडासा एक्सलेटर देतात, पण बाकीच्याचा ग्रीन होतो, तेही येत असतात. त्याच्यामुळे येलो सिग्नल आहे ना, यस, नो और वेट, हा वेटवाला खेळ आहे. तो वेटचा कॉल, लाऊड कॉल केला गेला होता. धावा धापलकावरती येते 9 धावा. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा बॉल आहे. 13.50 ची सरासरी आहेत. प्रत्येक षटकामध्ये राखायची आहेत. आता डावकुरे हाताचा फलंदाज संदेश अर्थात सँडी.
हा शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू आहे. वेळ जास्त जातोय, टाइम जास्त जातोय थोडस. या शेवटच्या चेंडूवरचा चौकार, शेवटच्या चेंडूवरचा षटकार, शेवटच्या चेंडूवरती मोठा प्रहार, शेवटच्या चेंडूवरचा मोठा प्रहार, शेवटच्या चेंडूवरचा वार, प्रहार, चेंडू चाललाय वन बाउंस, सीमारेषा पार, चौकार. बॉल बघा, आकोटप्याचा चेंडू होता, थोडस फिरले, गिरकी घेतली आणि चेंडूला पाठवलाय स्क्वेअर सीमारेषा पार, थोडस लॉंगलेसच्या आजूबाजूला चेंडू गेलाय. सँडी आले आणि सँडीच्या पहिल्याच चौकारानं धावफलक जाऊन पोहोचलाय तो 13-18 चेंडू 41 धावांची आवश्यकता. यानंतर आपण टॉस पाहणार आहोत. पद्मावती देवी प्रसन्न उमेलमान आणि रानोवा हे प्रसन्न अर्नाळा उत्तर. कॅप्टन पोहोचलेत का? अर्नाळा दक्षिणचे कर्णधार आलेत. अर्नाळा दक्षिणचे अर्नाळा उत्तरचे कर्णधार आलेत. उमेलमान संघ कॅप्टन, उमेलमान टीम चला आपण देखील आला असाल तर आपण लगेच या. कारण जितक्या लवकर तुम्ही येणार तितक्या जास्त षटकांचे सामने खेळवण्याचा प्रयत्न आयोजक पाटील परिवार करतील. क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी यज्ञेश. फुल टॉस बॉल बॅटच्या थोड्या खालच्या बाजूला लागलाय. चांगला प्रयत्न आकाशचा, चांगला प्रयत्न, फिल्डिंग आकाशनं दाखवलं होतं पहिल्या षटकामध्ये ती झेप घेत असताना. आता देखील अगदी स्वतःला झोकून दिलं. पहिला चेंडू होता, लोअर फुलटॉस चेंडू, ड्राईव्ह का अपिष्टिक केलं होतं. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते, धावत आता आले आणि शेवटच्या क्षणी शरीराचा पूर्ण भार त्या चेंडूवरती दिला की पूर्ण भार देणार, चेंडूला मागे नाही जाऊन देणार. जैसे कहते ना भाई, जो गिरना चाहता हूं थोड़ा सा दौड़ना भी चाहता हूं, भागना भी चाहता हूं, लेकिन मैं रुकना नहीं चाहता. आता पुष्पा कधी 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 सांगतो झुकेगा नाही, लेकिन अशा वेळेला तुम्हाला झुकावंच लागतं, थोडंसं खाली वाकावंच लागतं. या एका धावेने धावफलकामध्ये होईल वाढ. 14 धावा धावफलकावरती आहेत. आता सँडी या संदेशच्या बॅटमधनं, सँडीच्या बॅटमधनं एक 4 चौकार आतापर्यंत पाहिला यज्ञेश. होईल आगरी प्रीमियर लीग पर्व त्यानं गाजवलं होतं याच मैदानावरती, त्यामुळे अनुभव त्याच्याकडे देखील आहेत. स्ट्रायकर एंडला संदेश, सँडी ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय, कव्हर ड्राईव्ह जबरदस्त स्वीपर कव्हर, क्षेत्ररक्षक येतील, फील्ड करतील. भूपेंद्र थोडासा वेळ तुम्ही घेतला, टाइम घेतला, टाइम थोडासा घेतला. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. याच्या अगोदर पाहिलं तर थोडंसं पिन ड्रॉप सायलेंट होतं. आमच्या व्यासपीठावरती देखील मान्यवर आहेत, बाजूला प्रेक्षक आहेत, पण अगदी शांतता टाचणी पडावी आणि आवाज यावा इतकी शांतता सध्या मैदानावरती जाणवते. याला कारणही आहे, घरच्या मैदानावरती यजमान संघ खेळतोय, पुरापाड्याचा संघ खेळतोय. सँडीचा फटका, चेंडू मिड विकेटला, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून आर पार, सीमारेषा पार, षटकार. क्यों, बिल्कुल डीजे वाले भाई, आपने कहा कोई न कोई चाहिए प्यार करने वाला, और ऐसे मुकाबले में चाहिए 2-4 लगाने वाला. या वेळेला पाहिजे तसा फटका खेळलाय. सँडीच्या बॅटमधनं फटका खेळलाय, मिड विकेट सीमारेषा पार पाठवले, षटकार. पुढचा पाय थोडासा बेंड झाला होता जरूर, पण ताकद झोकली होती. सँडीनं धावफलकावरती धावा आहेत त्या 22. 1.3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. स्कोर 22. लागोपाठच्या 3 षटकारासाठी संदीपजी पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. एक सिक्सर आलाय, एक सिक्सर ठोकलाय. ऑफस्टॉपच्या बाहेर अगदी सेन्सेबल केला जातं, कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह केला. पुन्हा एकदा डिपोर्टनं क्षेत्ररक्षक येतील, फील्ड करतील, थ्रो करतील. तोपर्यंत 2 धावा. अगदी सेन्सेबल क्रिकेट भाई, दिमाग के बत्ती को जलाए रखा है.
बघावं लागेल बाबा मेंटॉस घेऊन गेलेत का काय. मेंटॉस सगळं असताना मेंटॉस जो दिमाग के बत्ती को जलाय रखता है. धावफलक जाऊन पोहोचलाय तो 24 वरती. अर्धा पल्ला जवळपास गाठत असताना अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. चेंडूचा खेळ राहिला तो 14 बॉलचा खेळ आहे. 14 बॉल मध्ये करायचे त्या 30 धावा. या षटकामध्ये धावा आल्या त्या आतापर्यंत 11. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या त्या. यज्ञेश प्रयत्न करतोय. समोर फलंदाज सँडी अर्थात संदेश. अपिश खेळलाय. आता इथे फिल्डर बदलला होता. लक्षात घ्यायला पाहिजे भाई. यहाँ थोड़ा सा फील्डर चेंज हुए थे और जैसे फील्डर चेंज हुए मैच चेंज हुआ है, गेम चेंज हुआ है आणि मॅच बदललाय. फलंदाज बाद. आकाश थोडेसे बाउंडलाईनच्या एक 10-12 पावलं आतमध्ये थांबले होते. त्याच कारणास्तव यानंतर होणारा मॅच पद्मावती देवी प्रसन्न उमेलमान आणि रानोबा प्रसन्न अर्नाळा उत्तर. उमेलमान संघाचे कर्णधार येत आहेत. आपण टॉस लगेच केला जाईल. आफ्टर 1.5 आफ्टर 1.5 ओव्हर या साईडला 32 धावा होते. इथे 24 धावा आहेत. या एका चेंडू नंतर आपण टॉस करूया. 2 षटकांचा खेळ जसा पूर्ण होईल टॉस करणार आहोत. नक्कीच चेंडू नंतर आपण टॉसच्या दिशेने जाणार आहेत. आता नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय अंकुश. आणि अंकुशसाठी कॅश प्राईज आले 3 षटकारासाठी संकेत पाटील यांच्याकडनं 1000. मी म्हटलं होतं ना सेन्सेक्स वाढणार. 500 वरनं 1000 जाणार. आता 1000 वरनं 2000 होणार. आता ती 2000ची गुलाबी नोट गेले. पण मॅच जसा रंगात येईल कदाचित त्या 500चे 1000, 1000चे 2000 हे होत राहणार आहेत. यज्ञेश आणि स्ट्रायकरला फलंदाज आहे ते अंकुश. या दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू. टो ऑफ द बॅट लागला. टोला लागलाय. भूपेंद्र आज बिझी आहेत, भरपूर बिझी आहेत. असे बाकीच्या वेळेला ते बिझी नसतात, फ्री असतात. पण आज त्यांना बिझी ठेवलेलं आहे. कुठेही त्याला फिल्डिंगला ठेवा. तर तो चेंडू बरोबर त्याला शोधून काढतो. क्रिकेटचा खेळ असा आहे भाई. एक बार आपने गेंद का पीछा किया ना आपका, तो गेंद आपको ढूंढी लेती है. बऱ्याच वेळेला पोलीस शोधत नाहीत, पण बरोबर चेंडू तुम्हाला शोधून काढतो. 12 मध्ये करायचे आहेत. 29 आपण टॉस च्या दिशेने जातोय जिथे नाणेफेक केली जाणार आहे. पद्मावती देवी प्रसन्न उमेलमान आणि रानोबा प्रसन्न अर्नाळा उत्तर यामध्ये होईल टॉस. अमित पोचल्यात आणि अर्नाळा उत्तरचे कर्णधार पोचल्यात आणि तिथे आहेत आमचे घनश्याम भोईर. नक्कीच मी विनंती करेन अथर्व पाटील साहेबांच्या हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. 2 कर्णधार सध्या आपण बघतोय आमच्या टॉस बॉक्सच्या दिशेने आलेत. नक्कीच टॉसही केला जाईल. एक छायाचित्रही काढलं जाईल या स्पर्धेची आठवण म्हणून. नक्कीच टॉस केला जातोय. टॉस केलाय आणि मान्यवर विनंतीशील दोन्ही संघांना शुभेच्छा द्यायच्या आहेत कर्णधारांना आणि आमच्या व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नाणेफेकीचं कौल जिंकलंय. मॅच सुरू आहे त्यामुळे डिसिजन काय असेल आज क्षेत्ररक्षण करू आम्ही. नक्कीच दोन्ही संघांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आमच्या टॉस बॉक्स मधून अहवाल असा आहे की नाणेफेकीचं कौल जिंकले, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, मॅच सुरू आहे त्यामुळे आमच्या कॉमेंट्री स्टुडिओच्या दिशेने जातील. आवाज ऐकणार आहेत तुकाराम मांगेला सरांचा. धन्यवाद. घनश्याम उमेलमान संघाने टॉस जिंकला आणि त्याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 12-29. आज जसा उल्लेख केला भूपेंद्र आज भरपूर बिझी राहिले आहेत. भूपेंद्र भरपूर बिझी राहिले आहेत आणि गोलंदाजीसाठी देखील आले. 12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता.
22चा इशारा होता पंचाकडनं. एक धाव या चेंडूवरती पूर्ण होईल. दर्शन 10 वरती बॅटिंग करतात. नुकतेच अंकुश गेले जे 1 वरती बॅटिंग मिस केला होता. पण चिरागनं काय केलं बघूया. चिरागनं तिथे धावत करण्याचा प्रयत्न केला गेला, त्याच्यामुळे ही 1 रन झाली. स्ट्राईक रोटेट झालाय. स्ट्राईक दर्शनकडे आला, हे सर्वात महत्वाची बाब आहे. पुरापाडा जय बलव देव पुरापाडासाठी आहे. आणि भूपेंद्रच्या हातामध्ये चेंडू देताना विश्वास दाखवलाय, अगदी भरोसा दिखाया क्या गेंदबाज के ऊपर. तो थोडस खालच्या बाजूला लागलाय. अमोल जोपर्यंत पोचतील थ्रो करतील. अमोल त्याला सांगता भूपेंद्र स्टंपच्या मागे उभं राहायचं होतं, तुम्ही स्टंपच्या पुढे उभे राहिलात. थ्रो जो झालाय तो अगदी स्टंपच्या समोर झालाय. या सगळ्या बेसिक आहेत, बेसिकला थोडस फॉलो करा. 10 चेंडूचा खेळ आहे, 26 धावांची आवश्यकता. दर्शन एका बाजूला किल्ला लढवतोय. आपल्या टीमची नौका दुसऱ्या बाजूला किनाऱ्यावरती पोहोचण्याचा प्रयत्न तो देखील करतोय. भाई सोच को थोड़ा सा बदलने की जरूरत है. सोच को बदलो तो सितारे बदलते, नजर को बदलो तो नजारे बदल जाते. बाजूला झाले थोडेसे. वाईट बॉल आलाय. वाईट बॉलचा इशारा होतोय. 10 चेंडू आणि 25 धावा. बिल्कुल जैसे कहा, सोच को बदलो तो सितारे बदलते, नजर को बदलो नजारे बदलते. कश्तियां बदलने की जरूरत नहीं, दिशा को बदलो किनारे अपने आप बदल जाएंगे. और फुटला चेंडू होता, उजव्या स्टेजच्या बाहेर जाऊन शपल केला होता. स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षक येतील, फील्ड करतील, थ्रो करतील. दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न, 2 धावा. याच्या अगोदर तो फुलटॉस मिस केला होता, तो वाईट बॉल आला होता. कदाचित तिथे अटेम्प्ट होणं गरजेचं होतं, तिथे अटेम्प्ट नाही झालाय. धावा धाबलकावरती येत्या 31-23 धावांची आवश्यकता आहेत. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये त्याने 17 केल्या होत्या, तुम्हाला 29 करायचे आहेत. 29 करा. आता 9 चेंडू आणि 23 धावा. 9-23 चा मॅच. दर्शन स्ट्रायकर एंडला. डॉट बॉल, डॉट बॉल. पाहिलं, न्यायालयाला सोडून दिलं. बघा रिप्ले बघा, विद इन द लाईन गेलाय, अगदी बरोबर लाईनच्या मध्ये गेलाय. भूपेंद्र कमाल करतोय. आज कॅमेरा भरपूर त्यांच्या दिशेने आला होता ज्यावेळेला ते फिल्डिंग करत होते, ज्यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण ते करत होते. आणि सध्या कॅमेराचा झोत त्यांच्या दिशेने आलाय, कारण या ओव्हरमध्ये त्यांनी फक्त 6 धावा खर्च केल्यात. 7 बॉल 7 मध्ये करायचे 23. शेवटचा बॉल डॉट. अजून एक निर्धाव चेंडू आलाय. अप्रतिम षटक हाताळलेले आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर वारंवार त्यांना बीट केलंय. चांगलं षटक भूपेंद्रचा. 6 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. या षटकामध्ये 4 डॉट बॉल, 5 धावा एक एक्स्ट्रा, अशा 6 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. 6 चेंडूचा खेळ आहे, 6 मध्ये करायचे 23. एक हलकीशी दोन ऐकूया आणि येऊया पुन्हा एकदा पाटील चषक 2026. बिल्कुल भरोसा था इसके लिए तो भाई वो भूपेंद्र को गेंदबाजी दी थी, विश्वास होता म्हणून भूपेंद्रच्या हातामध्ये चेंडू दिला होता. और भाई भरोसा वो स्टिकर है ना जो दूसरी बार पहले जैसा नहीं चिपकता. भरोसा असा स्टिकर आहे जे दुसऱ्या वेळेला पहिल्यासारखं चिपकत नाही. एकदा भरोसा उडाला तो उडाला, परत एकदा तो तसा चिपकत नाहीये. तसा हा खेळ देखील होता. भरोसा दाखवला होता, विश्वास दाखवला होता. 6 मध्ये 23. आणि मी जसं म्हटलं होतं की हा सामना जर बिलोजा स्पोर्ट खांबाळा जिंकतोय तर ते वराकडलं कार्य असणार, आणि इथे जर गमावलं तर म्हटलं मुलीकडलं कार्य असणार आहे, कारण बाकीचा सर्व कारभार संपेपर्यंत आपल्याला थांबावं लागणार आहे. त्याच्यामुळे बघूया हा मॅच कशा पद्धतीनं जिंकतात. पुढे जायचंय तर थोडासा ऍडव्हान्स लेवलला तुम्हाला पोहोचायचं आहे. धावा धापलकावरती येते 31.
7 चेंडू 23 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी गोलंदाज सुजल. फुलटॉस बॉल, मिस टाइम स्ट्रोक, मिड ऑफला क्षेत्ररक्षक त्यांना टिपला झेल. पहिल्या चेंडूवरती फलंदाज ठरलाय फेल. झेल. या क्षणाला आणि लग्नाचा उल्लेख त्याच करता केला का, कारण ती लोक मागे राहत नाहीत, आयुष्यात कधीच मागे राहत नाहीत, जी लग्न लागल्या लागल्या जेवणासाठी धावतात पहिला, ती कधीच आयुष्यात मागे राहत नाही, ती पहिलाच येतात. 5 मध्ये 23 करायचे आहेत. डावखुऱ्याचा फलंदाज रुपेश. या मॅच मध्ये यायचं, कमबॅक करायचं तर पुढच्या 2 बॉलवरती 2 सिक्सर ठोकायचे आहेत. 2 बॉलवरती जर मॅच मधलं आव्हान तुम्हाला कायम ठेवायचं आहे, या मॅच मध्ये तुम्ही कायम राहू शकता जर पुढच्या 2 बॉलवरती 2 सिक्सर येतात. सुजय यंगस्टर आहे, नवोदित खेळाडू आहे. आणि विजय जर पाहिलं तर एक अनुभवाचे बोल तो देखील शेअर करतोय आपल्या यंगस्टरला, आपल्या नवोदित खेळाडूंना, की तुझ्यामध्ये क्षमता आहे, तू स्लॉगवर स्पेशलिस्ट आहेत, डेथवर स्पेशलिस्ट आहेत आणि तुझ्याकडे ती क्षमता आहेत आणि त्या क्षमतेनुसार जर तू गोलंदाजी केली तर कदाचित भविष्यात देखील तुझं उज्ज्वल आहे. आणि तेच सुजलला सांगितले. व्हरायटी दाखवतोय. चिरागनं देखील थोडीशी जालाकी केली होती पण त्याच्यामध्ये सक्सेस झाले नाहीयेत. पण आता खेळ राहिला तो जर आपण पाहिलं तर 3 बॉल बाकी आहेत ना, 3 चेंडूचा खेळ राहिलाय आणि 23 धावा करा. हलकीशी दोन ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया या सामन्याच्या दिशेनं. हा, मागचा सामना देखील असंच विजय झाले होते, ज्यावेळेला दत्तप्रसादच्या अगेन्स्ट हा संघ खेळला होता, त्यावेळेला पुरापाड्याचा संघ खेळला होता. आता जवळपास औपचारिकता बाकी, 3 लिगल डिलिव्हरी, 3 ऑफिशियल्स डिलिव्हरी, 3 वैध चेंडू आणि हा सामना बिलोजी स्पोर्ट खांबाळा थोडासा वेग देण्याचा प्रयत्न केला गेला होता, त्याच्यामध्ये दिशा भरकडली. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना 3 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. दर्शनचा फटका आलाय जरूर, पण भाई आने में थोड़ी सी देर कर दी. गेंद तो आई है लेकिन थोड़ी सी देर कर दी मेहरबा आने में, असं म्हणावं लागलं. याच्या अगोदरच्या षटकामध्ये त्या धावा आल्या नाहीयेत, जे स्ट्रोक कदाचित कन्व्हर्ट होऊ शकले नाहीत आणि ते कारण आहे की आता पराभवाच्या छायेत पुरापाडा संघ आहे आणि विजयाच्या अगदी समीप पोहोचलाय तो खांबाळ्याचा संघ. आणि हा सामना जवळपास म्हणजे अजूनही शेवटचा बॉल बाकी आहे, शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा बॉल बाकी आहे, 18 धावांची आवश्यकता. जे मागचं षटक भूपेंद्रनं हाताळलं, ज्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या, तर तिथूनच सामना निसटला तो टीमच्या हातून.
कारण पहिल्या 2 षटकामध्ये त्यांनी 25 धावा केल्या, त्या 2 मध्ये 29 करायच्या होत्या, पण ते भूपेंद्रचं षटक होतं 6 धावांचं आणि त्या एका षटकाने मॅच पुन्हा एकदा बिलोजी स्पोर्ट खांबाळाच्या दिशेने गेला आणि 17 धावानं हा सामना जिंकलाय. बिलोजी स्पोर्ट्स खांबाळा संघ अभिनंदन. आणि या सामन्यातील